नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुणे लोहमार्ग पोलीस भरती पेपर 2024च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न होता, आयताकृती आकाराच्या 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असलेल्या बागेला एक 2 मीटर लांबीचं प्रवेशद्वार आहे आणि त्या बागेला काय करायचं, तारेचं 3 वेटोळ्यांचं कुंपण घालायचं असल्यास किती लांबीची तार लागणार आहे. मग कसं सोडवणार, तर बाग कसा आहे, आयताकृती आहे. आयताकृती बागेची लांबी किती दिलेली आहे, 60 मीटर. 60 मीटर लांबी आहे, 40 मीटर रुंदी आहे. अगोदर आपण असा विचार करूया की त्या बागेला प्रवेशद्वार नाही आहे. प्रवेशद्वार नसल्यास काय होईल, तर आपल्याला या चारही बाजूंभोवती काय करावं लागेल, कुंपण घालावं लागेल. कुंपण आपण कडेभोवतीच घालतो. मग कडा म्हणजे काय, आयताची परिमिती. मग परिमिती कसं काढणार, चारही बाजूंची बेरीज. मग आता ही 60 आहे म्हटल्यावर ही देखील 60 असणार, ही बाजू 40 आहे म्हटल्यावर ही देखील 40 असणार. मग सर्वांची बेरीज केली तर किती होणार आहे, 200 मीटर. जर एक वेटोळा घालायचा असेल तर 200 मीटर तार लागणार आहे. समजलं. मग आता वेटोळे किती सांगितले, 3. मग गुणीला 3 करावं लागेल. 200ला 3ने गुणलं तर झालं किती, 600 मीटर. हे 600 मीटर केव्हा लागलं असतं, जेव्हा बागेला प्रवेशद्वार नसता. परंतु आता काय सांगितलंय, त्या बागेला 2 मीटर रुंदीचं एक प्रवेशद्वार आहे. 2 मीटर रुंदीचं प्रवेशद्वार आहे म्हणजे काय, त्या ठिकाणी कुंपण घालायची गरज नाही. जर कुंपण घातलंच तर त्या प्रवेशद्वाराला काय अर्थ असणार आहे का, नाही. म्हणून आपल्याला प्रवेशद्वार 2 मीटर तर कुठेही, मग रुंदीला असो लांबीला असो, कोणत्याही ठिकाणी ते प्रवेशद्वार असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, कुंपण घालायची गरज नसणार आहे. म्हणून ते 2 मीटर अंतर तार हे वाचणार आहे. मग आता 2 मीटर हे काय, प्रत्येक वेटोळ्याला, एका वेटोळ्याला 2 मीटर तार कमी लागेल. मग वेटोळी किती आहे, 3. मग काय झालं, 2 गुणीला 3 केलं, 6 मीटर तार आपली वाचणार. कुठून, या 600 मीटरमधून. 600 मधून 6 जर कमी केलेत तर किती, 594 मीटर तार आपल्याला लागेल. दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 594 पर्याय क्रमांक 1 होतं. आलं लक्षात. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न होता, एक काम पूर्ण करण्यास 2 जणांना 16 दिवस लागतात. जर ते काम 4 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती माणसे वाढवायला लागतील. बघा प्रश्न मजेदार होता, घाई करायची नव्हती. इथं विचारलेलं काय आहे, किती माणसे वाढवायला लागतील. येते वाढवायला लागतील असा प्रश्न विचारला आहे. म्हणून कसं सोडवणार, अगोदर 4 दिवसात काम पूर्ण करायचं असतील तर किती माणसं लागतील हे आपण शोधूया. ते शोधण्यासाठी सर्वांना सांगितलंय, जेव्हाही या प्रकारचा प्रश्न असेल तेव्हा पहिल्या वाक्यातील ज्या संख्या असतील त्यांचा गुणाकार करायचा. एक काम पूर्ण करण्यास 2 जणांना 16 दिवस, म्हणजे व्यक्ती किती, 2 जणांना 16 दिवस लागतात. म्हणून 2 गुणीला 16 केलं, भागीला काय, आता काम तेच आहे म्हणून आता ते काम किती दिवसात पूर्ण करायचं आहे, 4 दिवसात. 4 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील, म्हणून आपण त्याला M2 मानलं. येतं आहे. म्हणजे पहिल्या वाक्यातील सर्व संख्यांचा गुणाकार भागीला दुसऱ्या वाक्यातील संख्या. ठीक आहे. मग आता इथं काय दिसतंय, 2 गुणीला 16 आणि भागीला 4. मग 4ने भाग दिला, 4 1 4, 4 चौक 16 आणि झाले किती, 4 दुने 8. म्हणजे 8 माणसं 4 दिवसात पूर्ण करतील. पण तू विचारलेलं काय आहे, किती माणसं वाढवायला लागतील. अगोदर किती होते, 2च माणसं होते. अगोदर 2 जण होते. ठीक आहे. आता ते काम 4 दिवसात पूर्ण करायचं म्हटल्यावर 8 माणसं लागतील टोटल. मग अगोदरचे 2 ऑलरेडी होते, म्हणजे वाढवले किती पाहिजेत, 6 व्यक्ती हे वाढवले पाहिजेत. पर्याय क्रमांक कुठं दिसतंय, 2 मध्ये. समजला, छान. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. साधी पॉईंटची वजाबाकी होती. 33.786548 वजा 28.768545. जर हा प्रश्न तुम्ही वजाबाकी पूर्ण केली तरीही चालणार आहे. परंतु पूर्ण वजाबाकी न करता फक्त पर्यायाचा जर विचार केला तर चारही पर्यायामध्ये काय दिसत आहेत, इथपर्यंत तर सर्व पर्याय सारखे दिसत आहेत. दिसत आहे का, 5.1078 इथपर्यंत सारख्या आहेत. फक्त आता शेवटच्या 3 अंकांवर उत्तर ठरणार आहे.
येते लक्षात. म्हणून तुम्ही जास्त काही न करता फक्त 489 वजा 545 एवढीच वजाबाकी करायची. समजलं. मग आता मला सांगा, 9तनं 5 गेले 4, 8तनं 4 गेले 4, 44 आता दोनच पर्यायामध्ये हे दोन पर्याय तर कट झाले. येते. मग आता 4तनं 5 जाणार नाही, आपण शेजाऱ्याकडनं उसवणार घेतले तर 14तनं 5 गेल्यावर 9 उरलेले आहेत. म्हणून 944 कुठं दिसते? पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. म्हणजे पूर्ण वजाबाकी न करता फक्त निरीक्षणाने देखील आपण 10 सेकंदाच्या आत हे उत्तर सोडवायचं होतं. छान. यानंतर बघा पुढचा प्रश्न. जर ए व बी हे दोन्हीही विषम अंक असतील तर खालीलपैकी कोणता पर्याय सम अंक असणार आहे? प्रश्न मजेदार होता. कसं सोडवायचा? तर आपण ए आणि बी हे दोन्ही कशा आहेत? विषम संख्या आहेत. मग आपण विषम संख्या कुठल्याही मानून घ्यायच्या. एला काय मानलं आपण? 3 मानलं समजा, आणि बीला काय मानलं? 5 मानलं. येते लक्षात. एला 3 बीला 5 मानलं. तर आता बघायचं कोणत्या पर्यायामध्ये उत्तर काय आलं पाहिजे? सम अंक आला पाहिजे. मग बघा बरं, पहिल्यामध्ये काय दिसतंय? ए आणि बीची बेरीज आहे. 3 आणि 5 किती होतंय? 8 होते. येते लक्षात. पहिल्यामध्ये सम उत्तर येतंय. तुम्ही डायरेक्टली पहिल्यातनं उत्तर लिहिलं तरीही चालतंय, पण पुढे चेक केलं बघा. ए अधिक बी अधिक 1 म्हणजे 3 आणि 5 8, 8 आणि 1 किती होत आहेत? 9. इथं उत्तर काय येतंय? विषम अंक उत्तर येतंय. कळतंय? हां. या दुसऱ्या पर्यायामध्ये 9 उत्तर येते. तिसऱ्यामध्ये बघा, ए आणि बीचा गुणाकार आहे. 3 5 15 आणि 2 किती? 17. तिसऱ्या पर्यायामध्ये 17 उत्तर येते, म्हणजे विषम अंक उत्तर येते. चौथ्यामध्ये दोघांचा गुणाकार 3 5 किती होतंय? 15 होतंय, म्हणजे इथं देखील विषम उत्तर येतंय. कोणत्या ठिकाणी आपल्याला सम उत्तर येताना दिसतंय? पहिल्या पर्यायामध्ये. हे लक्षात ठेवा, 2 विषम संख्यांची बेरीज ही सम असते. तुम्ही कोणत्याही 2 विषम संख्या घ्या, त्यांची बेरीज ही समसंख्याच असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे? पर्याय अगदी सोपे होते. काय दिसते आपल्याला बघा? सर्वात लहान संख्या. मग पहिला अंक तर सर्वांचा सारखा आहे. सर्व संख्या या 5 अंकी आहेत, हे क्लिअर. ठीक आहे. 5 अंकी संख्या आहेत म्हटल्यावर आता एक एक अंक बघा पाहायचा. पहिला अंक सर्वांचा सारखा आहे, म्हणून पहिल्या अंकावरून आता सर्वात लहान संख्या ठरणार आहे का? नाही. आता बघा दुसरा अंक जो आहे तो पहिल्यामध्ये काय आहे? 1 आहे, आणि बाकी सर्व ठिकाणी काय आहेत? 0 आहेत. म्हणून आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची आहे म्हटल्यावर पहिल्या पर्याय तर कट झाला. पहिल्या पर्यायामध्ये काय दिसतं आपल्याला? दुसरा अंक हा मोठा आहे, म्हणून ही सर्वात मोठी संख्या झाली. येते. मग आता बघा, दुसरा अंक सर्वांचा सारखा आहे, तिसरा अंक देखील सर्वांचा सारखा आहे. आता चौथा अंक बघा, सर्वात लहान संख्या सांगायची आहे म्हटल्यावर ज्याचा अंक सर्वात लहान असतो ती संख्या सर्वात लहान असणार आहे. मग चौथा अंक बघा, हे पहिले 3 अंक तर इथे सारखे आहेत, फक्त चौथ्या अंकामध्ये बघा इथे 0 दिसतोय. हा सर्वात लहान अंक आहे म्हटल्यावर ही संख्या सर्वात लहान झाली. येते. म्हणून 30,005 पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 19 बघा, 19 7 स्टार आहे. 5 4 6 2 या संख्येत स्टारच्या जागी कोणता सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे त्या संख्येस 9ने पूर्ण भागता येईल? कसं सोडवणार? तर सर्व संख्येला भाग देत बसायचं का? अजिबात नाही. विभाज्यतेच्या कसोटीनुसार 9ने कोणत्या संख्यांना पूर्ण भाग जातो? ज्या संख्येतील अंकांची बेरीज काय असते? 9च्या पटीतील असते. 9च्या पटीतील जर समजा बेरीज असेल तर त्या संख्येला 9ने पूर्ण भाग जातोच. मग आता या संख्येला पूर्ण भाग जाईल असं विचारलंय, मग यासाठी सर्व अंकांची बेरीज करून टाकायची. मग बेरीज केल्यावर काय होतं बघा बरं. 9 किती झाले? 10, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 4 झाले किती? 26, 26 आणि 6 32, 32 आणि 2 34. म्हणजे या ठिकाणी बेरीज किती येते? 34. ठीक आहे. हां. मग आता या स्टारच्या जागी कुठला तरी अंक आपण याच्यापैकी घ्यायचा आहे, आणि तो घेतल्यावर काय झालं पाहिजे? त्या बेरजेला 9ने पूर्ण भाग केला पाहिजे. मग मला सांगा, 34च्या पुढची 9च्या पटीतील संख्या कोणती आहे? 36. म्हणजे आणखी किती स्टारच्या जागी कोणता अंक घेतला पाहिजे? आपण 2 घेतला पाहिजे. 2 जर घेतला तर बेरीज किती होईल? 34 आणि 2 36. म्हणजे या स्टारच्या जागी सर्वात लहान अंक हा 2च असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं.
यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. कुणालने एका दुकानातून 65 पुस्तके एकूण 1050 रुपयांना विकत घेतली व दुसऱ्या दुकानातून 50 पुस्तके एकूण 1020 रुपयांना विकत घेतली, तर त्याची खरेदीची प्रति पुस्तक सरासरी किती असणार आहे? ठीक आहे. हां, कसं सोडवणार? तर हा प्रश्न बघा, एकूण पुस्तक किती झाली? 60 आणि 15, 60 आणि 65 आणि 50, 115 पुस्तकं झाली. 115 पुस्तकं झाली आणि किंमत किती झाली त्यांची? 1050 आणि 1020, 2070. 2070ला काय करायचं आहे? 115ने भाग द्यायचं आहे. आपल्याला बघा एकूण किंमत किती लागलेली आहे? 2070 एवढी रक्कम लागलेली आहे आणि पुस्तके किती झाले? 115 झाले. म्हणून 2070 भागिले 115 केलं तर आपल्याला काय होणार आहे? बघा या ठिकाणी जर तुम्ही हा भागाकार केला तर 18.20 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. हा भागाकार सर्वांनी करून टाकायचा. जर करता येत नसेल तर बघा लक्ष द्या, ह्याला थोडं संक्षिप्त रूप दिलं तर काय होतं आहे? 23 पाचा 115, 23 पाचा काय होतं आहे? 115 आणि वरती बघा 5ने भाग दिला, 5 चोक 20, 5 1 5, उरले किती? 2, 5 चोक 20 म्हणजे 414. 414ला 23ने भाग दिला तर काय होतं आहे? 23 1 23, 23 दुने होत आहे का? नाही. 23 1 23 म्हणजे उरले किती आता तुमचे हे 7 7 18, 18 उरत आहेत. मग 184ला 23ने भाग दिला की 23 8 लगभग काहीतरी तुमचं उत्तर येणार, पॉईंटमध्ये उत्तर येईल. म्हणून 18.20 हे तुम्ही लॉजिकने देखील उत्तर लिहू शकतायत. करते? हां, तुम्ही अगदी सहज बघा, हे 20च्या पुढे तर उत्तर नाही आहे. का नाही आहे? 115 गुणिले 20 केलं तर किती होत आहेत? 2300 रुपयाचा लगभग होत आहे. करते की नाही? हां, म्हणून त्यापेक्षा कमी रक्कम होती, त्या कारणाने आपल्याला अगदी लॉजिकने पर्याय क्रमांक 2 उत्तर लिहायचं होतं. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. 4 अंकांची सरासरी 60 आहे, पैकी पहिला अंक इतर तिन्ही अंकांच्या एकूण बेरजेचा 1/4 भाग आहे, तर तो पहिला अंक कोणता? ठीक आहे. कसं सोडवणार? तर बघा 4 अंकांची सरासरी किती आहे? 60 आहे. 60 सरासरी आहे म्हणजे बेरीज किती असणार आहे? तर 60 गुणिले 4 बरोबर 240. 240 ही त्या 4 संख्यांची बेरीज असणार आहे. मग 4 संख्यांची बेरीज 240. आता पहिला अंक इतर तिन्ही अंकांच्या एकूण बेरजेचा 1/4 भाग आहे. या इतर 3 संख्यांच्या बेरजेचा 1/4 म्हणजे टोटल भाग किती झाले? 4 आणि 1 5. या 240ला 5ने भाग द्यायचा. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर 4ने भाग दिला तर चुकीचं उत्तर येईल. 5ने भाग द्यायचं. 240ला 5ने भाग दिला तर काय उत्तर येईल? 48. पहिला अंक 48. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहे. जर त्यापैकी एक अंक 84 असेल तर दुसरा अंक कोणता? काय सांगितलंय? 2 संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आणि त्या 2 संख्यांचा गुणाकार हा सारखा असतो. म्हणून त्या गुणधर्मानुसार 12 गुणिले 336 मसावी आणि लसावीचा गुणाकार केला आणि भागीला काय सांगितलंय? एक जी दिलेली संख्या आहे ती भागीला करून टाकायची. हा भागाकार केला की आपल्याला उत्तर मिळणार. मग काय झालं? 12 1 12, 12 7 84, 336 भागीला 7 उरले, 7 चोक 28, उरले किती? 5, 7 8 56. उत्तर काय आलं? 48. म्हणजे दुसरी संख्या ही 48 असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. जर एस बी बरोबर 7:9 म्हणजे काय? ए आणि बी चे गुणोत्तर 7:9 असेल आणि बी आणि सी चे गुणोत्तर 5:4 असेल तर ए बी आणि सी यांचे गुणोत्तर किती असणार आहे? हा देखील बऱ्याचदा झालेला प्रकार आहे. कसा सोडवायचा सांगितला आहे? तर तिन्ही संख्या लिहून काढायच्या. काय दिलेल्या आपल्याला?
ए बी आणि सी, त्याच्यापैकी पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं आहे ए आणि बीचं किती आहे 7 9, बी आणि सीचं गुणोत्तर किती दिलं आहे 5 4. आता काय करायला सांगितलं आहे, आता या रिक्त ज्या जागा आहेत या ठिकाणी बाजूची संख्या लिहून काढायची. म्हणजे कशी, आता या ठिकाणी रिक्त जागा एचा दुसरा अंक काय करायचा, हा 5 लिहून काढायचा, या ठिकाणी शेजारचा 9 लिहून काढायचा. आता सरळपणे प्रत्येक कॉलममधील ज्या संख्या दिसत आहेत त्यांचा गुणाकार करून टाकायचा. एचं किती असणार 7 35, बीचं 9 45 आणि 9 36, 35 45 36 आलं. आता या गुणाकाराला भाग जातोय का हे बघायचं. तिन्ही संख्यांना जर एकाच संख्येने भाग जात असेल तर देऊन टाकायचा, जर जात नसेल तर तुमचं हेच गुणोत्तर असणार आहे. 35 45 36 दिसतंय का. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय केलं आपण, ए आणि बीचं गुणोत्तर लिहिलं 7 9, बी आणि सीचं गुणोत्तर लिहिलं 5 4, म्हणजे दोन्ही ठिकाणी बी कॉमन आहे तो मध्ये लिहिला. त्यानंतर एला काय केलं आपण, आडव्या लाईनीतील ही 5 संख्या त्याच्या खाली लिहिली आणि 9 सीच्या खाली लिहिले. मग आता प्रत्येकाचा गुणाकार केला. गुणाकार केल्यावर आलेल्या उत्तराला जर पूर्ण भाग जात असेल तर द्यायचा, जात नसेल तर आलेलं गुणाकार हेच त्यांचं गुणोत्तर असणार आहे. 35 45 36 पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5 जणांचे प्रति महिना उत्पन्न जर अनुक्रमे 1132 1140 1144 1136 आणि 1148 असेल तर त्यांची सरासरी काय असणार आहे. बघा तुम्ही सरासरी काढण्यासाठी सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या केलं तरी देखील चालणार आहे. परंतु बघा हे पाचही संख्यांमध्ये काय साम्य थोडं दिसतंय, तर 1140 ही त्यांची मिडलची संख्या दिसते. 1140 आणि या इतर संख्या बघा, एक 4ने कमी होते, एक 4ने वाढते. बघा एक 1136 आहे तर दुसरी 1144 आहे दिसते. दुसरी 1132 आहे, 8ने कमी झाली आहे, तर दुसरी 1148 आहे. समजतंय ना. म्हणजे काय, सर्वांचा ॲव्हरेज जो आहे ना तो सरासरी बघा 1140 बसतंय. तुम्ही सर्वांची बेरीज करून भागीला 5 केलं तरी देखील 1140 उत्तर येईल. परंतु हे उत्तर हे सर्व काही न करता निरीक्षणाने 5 ते 10 सेकंदात आपल्याला सांगायचं होतं. येतं लक्षात. बघा 4 कमी 4 जास्त, 8 कमी 8 जास्त, म्हणजे ॲव्हरेज त्यांचं बरोबर मिडलचं 1140 बसतंय. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार. यानंतर बघा पुढचा प्रश्न. श्यामने एक यंत्र 12,000 रुपयांना विकत घेतले आणि 15,000 रुपयांना विकले तर त्याचा फायदा किती टक्के असणार आहे. ठीक आहे. मग 12,000ची वस्तू 15,000ला विकली म्हणजे नफा किती झाला आहे 3,000 रुपये. 3,000 रुपये काय आहे, 3,000 रुपये हे 12,000 रुपयांवरचा नफा आहे. मग 12,000 रुपयांवर जर 3,000 रुपये नफा असेल तर शेकडा किती असणार आहे बरं. तर या ठिकाणी बघा हे 3 शून्य गेले, 3 शून्य गेले, येते 3 1 3 3 चौक 12, म्हणजे 100 भागीला 4 केलं तर 25% प्रॉफिट आपल्याला दिसतंय. येते लक्षात. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. यानंतर बघा पुढचा प्रश्न. एक टाकी एका नळाने 20 मिनिटात भरते, दुसऱ्या नळाने स्वतंत्ररित्या ती 30 मिनिटात भरते. जर दोन्ही नळ एकत्र वापरले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल. बघा हा प्रश्न विविध पद्धतीने आपण सोडवू शकतोय. मग त्याच्यातलं शॉर्टकट आणि साधा प्रश्न असल्या कारणाने आपण काय करू शकतोय, 20 आणि 30 या दोन्ही संख्यांचा 20 आणि 30 या दोन्ही संख्यांचा गुणाकार करणे आणि भागीला दोघांची बेरीज करायची. येतंय. मग 20 गुणिला 30 दोघांची बेरीज केली 50, 0 0 कट झाला आणि 5ने भाग दिला, 5 1 5, 5 चौक 20, 4 त्रिक किती 12, म्हणजे 12 मिनिटं लागतील. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होतं. आता हे असं का केलं याच्यासाठी आपले काही व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ
नक्की बघा. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एक व्यक्ती सायकलने 150 मीटर अंतर 25 सेकंदात कापते, तर वेग प्रति ताशी किलोमीटरमध्ये किती असणार आहे? कसं सोडवणार? तर हा प्रश्न क्रॉस तयार करून सोडवायचा. कसा क्रॉस तयार करणार? 150 मीटर अंतर 25 सेकंदात, म्हणजे क्रॉस तयार करताना बघा, पंचवीस सेकंदामध्ये 150 मीटर अंतर आहे. ठीक आहे. आणि ताशी वेग विचारलाय म्हटल्यावर तासात किती सेकंद असतात? 3600 सेकंद. 3600 सेकंदामध्ये किती अंतर कापणार असं क्रॉस तयार करायचा. मग क्रॉस तयार केला तर कोणाकोणाचा गुणाकार होईल? 3600 गुणिला 150 होईल आणि या एक्सच्या बाजूची संख्या भागीला जाईल. 150 मीटर अंतर 25 सेकंदात कापलं जातं आहे. मग आता या ठिकाणी बघा, 3600 गुणिला 150 आणि भागीला काय होतं आहे? 25. मग भाग दिला, 25 एक 25, 25 150, गुणाकार केला, हे 2 36 शून्य शून्य आहे तसे दिले, 6 7 36, हातच्याला 3, 6 त्रिक 18, म्हणजे काय? 18,000. 6 7 36, 6 त्रिक 18 आणि 3 21, किती? 21, म्हणजे 21,600 मीटर अंतर हे कापलं जाणार आहे. किती? 3600 सेकंदात. गुणाकार केला, 3600 गुणिला 6 केलं, 21,600 उत्तर आलं. 21,600 हे मीटरमध्ये आहे. हे काय झालं? एका तासामध्ये कापलं जाणारं अंतर मीटरमध्ये. मग हे आपल्याला किलोमीटरमध्ये किती असणार आहे? तर याला किलोमीटरमध्ये काढण्यासाठी काय केलं? तर हजाराने भाग दिलं. 21,600 भागीला 1000. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर असतं. म्हणून 1000ने भाग दिलाय म्हटल्यावर पॉईंट कुठं जाणार आहे? 3 घरानंतर पॉईंट गेला तर 21.6 हा आपला सरासरी प्रति ताशी किलोमीटर वेग असणार आहे. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण गेलो तर साधा पदावलीचा प्रश्न होता. 6 गुणिला 3 कंसात 3 वजा 1. तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी देखील उत्तर अगदी 5 ते 6 सेकंदात आलं पाहिजे. 3 वजा 1 किती झाले? 2. आणि इकडे 6 गुणिला 3 गुणिला 2 केलं, 6 त्रिक 18, 18 दुने 36, कुठूनही गुणाकार केला तरीही पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलं पाहिजे. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 42 भागीला 10,000 ची किंमत दशांश अपूर्णांकात किती असणार आहे? चिल्लर प्रश्न होता. कसा सोडवणार? अगदी एकावर किती शून्य दिसत आहेत? 4 शून्य दिसत आहेत. म्हणून 42ला काय दिलं पाहिजे? 4 घरानंतर पॉईंट द्यायचा आहे. 4 घरानंतर पॉईंट कुठं दिसतंय? सर्वच ठिकाणी 4 घरानंतर दिसतंय. हा एका ठिकाणी डबल पर्याय झालेला आहे. कोणता तरी पर्याय आपला तो असा असणार आहे 0.042, परंतु हे दोन्ही पर्याय या ठिकाणी थोडं मिस्टेक झाली. म्हणून काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 किंवा 2 या दोघांपैकी हेच उत्तर तुमचं असणार 0.042. 4 घरानंतर पॉईंट असला पाहिजे. येते लक्षात? ठीक आहे. का? कारण की एकावर इथं काय आहेत? 4 शून्य आहेत. 4 घरानंतर कसं दिलं? तर इथं 42 लिहिला. 42ला आता किंमत न बदलता 4 अंक देखील तयार झाले पाहिजेत. म्हणून त्याला या पद्धतीने लिहिलं. हे का चालणार नाही? कारण की 420 ही किंमत बदलली की नाही. म्हणून आपल्याला या पद्धतीने न करता त्याची मूळ किंमत देखील नको बदलायला. म्हणून आपण अगोदर 2 शून्य दिले, त्याच्यानंतर पॉईंट दिला. म्हणून 0.0042 असं उत्तर हे प्रश्नपत्रिकेतलं असणार आहे. इथे आता टाईप करताना थोडी चूक झालेली आहे. ठीक आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता आहे? सर्वात छोटा अपूर्णांक कोणता आहे? मग इथे बघा, आपण अपूर्णांकांचं जर निरीक्षण केलं, आपल्या अपूर्णांक या स्वतंत्र एका प्रकरणामध्ये आपण अपूर्णांकाचे बरेचसे गुणधर्म बघितले. त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा कसा हे देखील तुम्हाला समजून दिलेलं आहे. मग बघा या प्रश्नामध्ये एक काय दिसतंय? सर्व अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद हा फरक जो आहे त्यांच्यातला समान दिसतोय. 15-16 मध्ये कितीचा फरक आहे? एकाचा. 19-20 मध्ये एकाचा. 24-25 एकाचा. 34-35 एकाचा. जेव्हा अंश आणि छेद यांच्यामध्ये जर समजा
फरक हा समान असेल तर अशा वेळेस काय असणार आहे, थोडं बघा निरीक्षण करा. 1 2 एकाच 2 जर असेल तर याची किंमत किती येते, याची किंमत ही 0.50 येते. आणि जर समजा याच ठिकाणी 3/4 असेल तर याची किंमत किती येते, याची किंमत तुमची 0.75 येते. आणि जर समजा 4/5 असेल तर याची किंमत किती येते, 0.80 येते. येते म्हणजे काय, जेवढं तुमचं लहान संख्या अंश आणि छेद लहान असणार आहे त्याची किंमत लहान असणार आहे. जेवढं अंश आणि छेद मोठा होत जाईल बघा, 1/2 पेक्षा 3/4ची किंमत, 4/5ची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. अंश आणि छेद जेवढं लहान तेवढी किंमत लहान असणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा बरं, कोणत्या अपूर्णांकाचा अंश, इथे आता भागाकार करण्याची देखील गरज नाही. तुम्ही फक्त एवढा गुणधर्म माहिती असेल तरी देखील उत्तर आपण लिहू शकतो. अंश आणि छेद जर समान असेल अशा वेळेस ज्या अपूर्णांकांचा अंश छेद हा समान लहान असतो, 15 16 या सर्वांमध्ये लहान आहे म्हणून हा अपूर्णांक सर्वात लहान होता. येतंय छान. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 304 वेळा 141 किती होतात. प्रश्न समजला का सर्वांना. काय 304 वेळा जर आपण 141 घेतला तर काय उत्तर असणार आहे. म्हणजे 304ला सोपं आहे बघा, लक्ष द्या. 304 वेळा 141 म्हणजे काय, 304 गुणिला 141. ठीक आहे, 304 गुणिला 141. मग इथे दुसरं काहीच करायचं नव्हतं. काय इथे बघा, एककांचा गुणाकार जरी केला 4 1 4, फक्त निरीक्षणाने 5 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचं होतं. एककांचा गुणाकार केला, बाकी पुढे उत्तर काही असो, पण एकक स्थानी काय आला पाहिजे, 4च आला पाहिजे. आणि कुठे दिसतं एकक स्थानी 4, फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये. यावरून देखील आपल्याला ते सहज उत्तर लिहिता येत होतं. तुम्ही पूर्ण गुणाकार केला तर 42,864 उत्तर येईल. ठीक आहे. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 999 गुणिला 99 गुणिला 9 भागिला 99 भागिला 9 भागिला 3. बघा जे गुणाकारामध्ये आहे त्या सर्वांना अंशात आपण लिहून घेतलं. 999 गुणिला 99 गुणिला 9 आणि जे भागिला आहेत ते सगळं छेदात लिहिले. 99 गुणिला 9 गुणिला 3. ठीक आहे, हे सगळे भागिला होते. तुम्ही या ठिकाणी देखील कट करू शकतात. बघा जो गुणिला आणि भागिला समान आहे बघा, गुणिला 9 भागिला 9 कट झाला, गुणिला 99 भागिला 99 इथे देखील कट होते. समजतंय. हां, जसं प्लस मायनस कट होतात त्या पद्धतीने हे विरुद्ध चिन्ह आहेत. म्हणून उरतं काय, 999 भागिला 3. 999ला 3ने भागलं तरी देखील तुम्ही सहज उत्तर 333 लिहू शकताय. तेच आपण या ठिकाणी मांडणी केली तरी देखील उत्तर बघा. या ठिकाणी 99 काय झाला, कट झाला, 9 कट झाला. 999ला 3ने भाग दिला, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे 333. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 2 व्यक्तींमध्ये 16 वर्षांचं अंतर आहे. 6 वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्याचे वय वयाने छोट्या व्यक्तीच्या 3 पट होते, तर मोठ्या व्यक्तीचं वय किती असणार आहे. बघा हा प्रश्न तुम्ही पर्यायाने देखील सोडवू शकतायत, मांडणी करून देखील सोडवू शकतायत. आता 6 वर्षापूर्वी मोठ्याचे वय वयाने छोट्या व्यक्तीच्या 3 पट आहे. ठीक आहे, मग आता ए हा मोठा आहे असा आपण विचार केला. ठीक आहे, बघा 2 व्यक्ती आहेत ए आणि बी. 6 वर्षापूर्वीचा आपण विचार केला तर मोठ्याचे वय छोट्या व्यक्तीच्या 3 पट आहे. म्हणजे लहानाचं वय जर x मानलं तर मोठा कसा आहे, 3 पट आहे. हे केव्हा, 6 वर्षापूर्वी. येतंय. हां, मग आता 6 वर्षापूर्वी बघा 2 व्यक्तींमध्ये 16 वर्षाचं, मग ते आज असू द्या की 6 वर्षापूर्वी असू द्या की 20 वर्षानंतर असू द्या, वयातलं अंतर कमी जास्त होत नाही. 2 व्यक्तींमध्ये किती वर्षाचं अंतर आहे, 16 वर्षांचं अंतर आहे. मग हे केव्हाचं, 6 वर्षापूर्वी. 6 वर्षापूर्वी बघा मोठा हा लहानाच्या 3 पट वयाचा आहे. बघा 6 वर्षापूर्वी मोठ्याचे वय वयाने छोट्या व्यक्तीच्या 3 पट आहे. हे केव्हाचं आहे लक्षात ठेवा बरं, 6 वर्षापूर्वीचं आहे. 6 वर्षापूर्वीचं वयाचा विचार करतोय. मग फरक किती बघा, 3x वजा x बरोबर किती, 2x. 2x बरोबर काय दिलं आहे आपल्याला, 16 वर्ष दिलेलं आहे. येते लक्षात, 2x बरोबर 16.
6 वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये बघा 3x आणि x किती पटीचा फरक आहे? 2 पटींचा. 2 पट म्हणजे 16 आहे. म्हणजे x बरोबर किती आलं आहे? 8 आलेलं आहे. 8 वय कोणाचं आलं? बीचं. बी कोणाला मानलं? लहान व्यक्तीला. लहान व्यक्तीचं वय किती आलं? 8. केव्हा? 6 वर्षापूर्वी. हे लक्षात ठेवा. 6 वर्षापूर्वी याचं 8 आहे आणि याचं 3 पट म्हणजे किती? 8 त्रिक 24 आहे. कळलं? हां. आता विचारलेलं काय आहे तर मोठ्या व्यक्तीचे वय किती? येतंय? मोठ्या व्यक्तीचं वय किती? मग हे 24 केव्हाचं आलं? 6 वर्षापूर्वी एचं वय आलं? हां. मग आता 6 वर्षापूर्वीचं एचं वय 24 होतं, तर मग आज किती असणार आहे? तर आज 6ने वाढणार आहे. मग 24 अधिक 6 केले तर होत आहे किती? 30 वर्ष. 30 वर्ष वय हे एचं आजचं असणार आहे. मोठ्या व्यक्तीचं वय किती? वय किती म्हणजे लक्षात ठेवा, हे वर्तमानामध्येच असलं पाहिजे. हे मागं पुढं उत्तर लिहायचं नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार. ठीक आहे. ह्यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एका मेसमध्ये 105 किलो गहू एका आठवड्याला लागतो, तर 58 दिवसांकरिता किती गहू लागेल? प्रश्न मजेदार होता. कसा सोडवणार? तर बघा, एका आठवड्याला किती? 105 किलो गहू. आठवड्यात दिवस किती असतात? 7 दिवस. म्हणजे 7 दिवसांकरिता 105 किलो गहू लागतंय. याच्यावरून तुम्ही एका दिवसाचं काढू शकताय. एका दिवसाचं काढलं तर काय येईल? 105ला आपण 7ने भाग दिला. 7ने भाग दिला तर 15 7 105 होतात. म्हणजे एका दिवसाला 15 किलो गहू लागतोय. हे समजते सर्वांना? 15 किलो एका दिवसात. मग आता किती दिवस आपल्याला पुरवायचं? आता 58 दिवसांकरता किती गहू लागेल म्हणून गुणाकार केला. 58ला 15ने गुणलं तरी देखील तुमचं उत्तर असणार आहे. त्याऐवजी क्रॉस तयार केला. 7 दिवसासाठी 105 किलो, तर 58 दिवसांसाठी किती किलो असाही क्रॉस केला तरी देखील तुम्ही उत्तर काढू शकताय. किंवा या पद्धतीने आठवड्याला 105 किलो आहे म्हणजे एका दिवसाला 15 किलो. एका दिवसाला 15 किलो म्हणून 58 दिवसाला 58 गुणिले 15 केलं तर काय उत्तर येणार? 15 8 120. हातच्याला 12. 15 5 75. 75 आणि 12 झाले किती? 87. म्हणजे 870 किलो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. समजलं? बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी मूळ संख्या कोणती? साधा सरळ प्रश्न होता. मूळ संख्या कोणती? मूळ संख्या पाठ असल्या तरी देखील उत्तर लिहू शकताय. खालीलपैकी मूळ संख्या कोणती नाही असं असलं पाहिजे. सॉरी बघा, निरीक्षण केलं तर आपल्याला 3 संख्या मूळ संख्या खालीलपैकी मूळ संख्या कोणती असा प्रश्न विचारला आहे. मूळ संख्या कोणती असते? ज्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही, जी कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही, ती मूळ संख्या असते. इथे 21 27 33 या सर्व संख्यांना काय होतंय? भाग जातोय आणि या कोणाच्या तरी पाड्यात येत आहेत. या सर्व संयुक्त संख्या आहेत. मूळ संख्या कोणती असं विचारलंय. मग मूळ संख्या कोणती असणार आहे? त्या सर्वांमध्ये बघा पहिला पर्याय क्रमांक 1 19. या 19ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. साधा सरळ अगदी विदिन अ सेकंडमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं होतं. पर्याय क्रमांक 1 येते. 5760 रुपयांवर 10.6% प्रमाणे 3 वर्षानंतर किती व्याज मिळेल? किती? काय सांगितलंय? 5760 रुपयांवर 10.6% प्रमाणे. मग तुम्ही आपण सरळ व्याजाच्या सूत्रानुसार मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100 करून उत्तर काढणं होतं. 5760 बघा, 5760 मुद्दल गुणिला दर किती आहे? 6% गुणिला काय सांगितलंय? 3 वर्ष गुणिला 3 भागिला काय? 100 केलं. मग या ठिकाणी बघा 0 0 कट झाला. 0 0 कट झालेला आहे. ठीक आहे. हां, पुढे आता उरलेलं काय आहे? 576 गुणिला 6 त्रिक 18 भागिला 10 आहे. मग अगोदर 576 गुणिला 6 त्रिक 18 केलं तर 18ने गुणाकार केलं तर 18 किती आले? 18 108 म्हणजे एकक स्थानी किती? 8. 108 आजच्याला 10 दिले. 18 7
7 किती होतील 126. 126 आणि हे 10 136. हातच्याला काय झाले 13 झाले. 18 पंचे 90. 90 आणि 13 किती 103 येत आहे. मग आता भागीला 10 केलं आहे की नाही, भागीला 10 केलं आहे म्हटल्यावर एका घरानंतर पॉईंट जाणार आहे म्हणून 1036.8. 1036.8 म्हणजे 80 केलं तरी देखील चालणार. म्हणून पर्याय क्रमांक काय आपलं उत्तर बघा 1036 कुठं दिसतं 1036.80. पर्याय क्रमांक 1 मध्येच आपलं उत्तर होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 41,209 या संख्येचं वर्गमूळ कोणतं आहे. वर्गमूळ बघा वर्गमूळाचं आपलं प्रकरणामध्ये कोणत्याही संख्येचं वर्गमूळ अगदी आपण 5 ते 6 सेकंदामध्ये काढायचं कसं हे सांगितलं आहे. आता या ठिकाणी काय दिसतंय 41,209 एकक स्थानी काय आहे एकक स्थानी 9 आहे. एकक स्थानी 9 आहे म्हटल्यावर काय दिसतं इथे उत्तराचं एकक स्थान हे 3 किंवा 7 असणार आहे. हे निश्चित आहे 3 किंवा 7 असलं पाहिजे. 7च्या एकक स्थानी 9 असतो आणि 3च्या एकक स्थानी 9 असतो. परंतु इथे बघा सर्वच ठिकाणी 3 आहे म्हणून 7चा तर विषयच येत नाही आहे. मान्य सर्वांना. ठीक आहे. मग आता काय केलं 2-2 घरं सोडायची. बघा 2-2 घरं सोडले. 2-2 घरं सोडल्यावर बघा इथं या 4चं वर्गमूळ पहिला. आता शतक स्थानचा जो अंक असणार आहे शतक स्थानचा अंक आता एकक स्थानचं 3 झालेलाच आहे. फक्त शतक स्थान बघा शतक स्थानचा अंक ठरवण्यासाठी आता या ठिकाणी बघा 4चं वर्गमूळ घ्यायचं. 4 कोणाचा वर्ग आहे 2चा म्हणून शतक स्थानी बघा 2च असणार आहे. मग शतक स्थानी 2 असणारा बघा या ठिकाणी एकच पर्याय दिसतोय काय आहे 203. म्हणून फक्त एवढ्या याच्यावरून आपल्याला उत्तर 5 ते 6 सेकंदात द्यायचं होतं. 41,209 या संख्येचं वर्गमूळ आहे 203च असणार आहे. तुम्ही 203 गुणिले 203 करून बघा गुणाकार तुमचं 41,209 येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं अगदी बरोबर उत्तर होतं. आलं लक्षात. ठीक आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न जर 1 जानेवारी 2007 सोमवार असेल तर 1 जानेवारी 2008 कोणता वार येईल. कॅलेंडरवरचा प्रश्न होता. हे देखील आपल्याला झालेलं आहे. काय सांगितलं आहे जर सामान्य वर्ष असेल तर दरवर्षी 1 वार पुढे सरकतो. लीप वर्ष असेल तर 2 वार पुढे सरकतात. ठीक आहे. हां आता 2008 हे लीप वर्ष आहे 2007 हे सामान्य वर्ष आहे. मग इथे मला सांगा 8 हे लीप वर्ष असेल मग 2 वार पुढे सरकवायचं का नाही. पूर्ण वर्ष कोणत्या वर्षाचं आहे 2007चं आहे. म्हणून या 7 मध्ये तुमचं 29 फेब्रुवारी ही तारीख येते का नाही. म्हणून इथे फक्त एकच वार पुढे सरकला पाहिजे. म्हणून 1 जानेवारी 2007 जो सोमवार होता तो काय असणार आहे 1 वारने पुढे जाईल म्हणजे 1 जानेवारी 2008 हा मंगळवार असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. आलं लक्षात. या ठिकाणी पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 या प्रश्नपत्रिकेतील गणिताचे सर्वच्या सर्व 25 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. प्रश्नपत्रिका कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. आणि याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्यायचं आहे. धन्यवाद.